नमस्कार मंडळी. वादळवाट, असंभव, राजा शिवछत्रपती या मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या मालिकामुळे अभिनेत्री नीलम शिर्केने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. असंभव मालिकेचा विषय निघालाही डोळ्यासमोर सुलेखा हे पात्र येतं. असंभव मालिकेत नीलम शिर्केने सुलेखाचं नकारात्मक पात्र साकारलं होतं. काही सिनेमातही तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून नीलम शिर्के मनोरंजन सृष्टीपासून दूर आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ. नीलम शिर्केने आमदार उदय सामंत यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर सगळा वेळ त्यांनी आपल्या संसारासाठी दिला. नुकतीच नीलमने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत नीलमने अनेक विषयावर भाष्य केलं आहे. राजकारणाविषयी ती काय म्हणाली ते पाहूया. नीलम उदय सामंत यांच्याबद्दल म्हणाली की उदय राजकारणाच्या क्षेत्रात सक्रिय आहे, पण तो एक माणूस म्हणून इतरांपेक्षा खूपच वेगळा आहे. त्याला प्रत्येक क्षेत्राबद्दल जाणून घेण्यात रस आहे. तो सध्या शिवसेनेत असला तरी त्याची सगळ्यांसोबत चांगली मैत्री आहे. नाही ही गोष्ट सगळेजण मान्य करतील. ही त्याच्यासाठी एक मोठी जमेची बायको म्हणून मी कायम त्याला पूर्ण मदत करते. आम्ही एकमेकांना कायम आधार देत असतो. पण आम्ही एकत्र एका व्यासपीठावर कधीच आलो नाही, कारण मला राजकारणात अजिबात रस नाही. मी त्याला बॅकस्टेजला मदत करत असते. प्रचार मेळावा किंवा इतर कोणतीही कार्यक्रम असेल अथवा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही चर्चा करतो. तो माझ्या मतांचा नेहमीच आदर करतो. माझ्या सल्ल्यावर विचार करून मग निर्णय देतो. नवरा बायको एकमेकांच्या मतांचा आदर करणारे असतील तर नातं घट्ट होत जातं. माझं काही चुकत असेल तर ते मला सांगतात. तसेच अर्धांगिनी म्हणून मी त्याला प्रचारात 100% मदत केली. पण मदत केली हे दाखवून देण्याचा प्रयत्न मी अजिबात करत नाही. उदय सामंत खूप अभ्यासू आहे. तो खूप हुशार आहे. प्रत्येक गोष्ट तो विचारपूर्वक हाताळत असतो. काही प्रश्न सोडवताना मी आताहीपणा निर्णय घेते. त्यामुळे मी त्याच्या क्षेत्रात जास्त लक्ष देत नाही. एक बॅकस्टेज गृहिणी म्हणून मी काही गोष्टी हँडल करत असते, पण पॉलिटिकल स्टेज कधीच शेअर करत नाही. तर मंडळी, तुम्हाला नीलम शिर्के यांची कुठल्या मालिकेतील भूमिका जास्त आवडली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.